शहरातील रस्ते काँक्रिटीकरण करून आता पूर्ण झाले आहे. यातच रस्ता रुंदीकरण झाल्याने राजकमल ते राजापेठ रस्त्यावरील नाली पूर्ण बांधकामाला सुरुवात झाली. ऑटो गल्लीजवळील नालीचे नवीन बांधकाम मात्र येथील नागरिकांना, व्यावसायिकांना नाहक त्रास देत आहे. या परिसरात अनेक मोबाईल दुकान, बँक, सौंदर्य प्रसाधनांची दुकाने, मेडिकल शॉप सुद्धा आहेत. त्याच दुकानासमोर कंत्राटदाराने गेल्या 6 महिन्यांपूर्वीच नवीन बांधकामाला सुरुवात केली, परंतु येथील नाली बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. महाराष्ट्र सरकारने अमरावती शहरातील संपूर्ण रस्ते काँक्रिटीकरण संपूर्ण परिसर हा स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेमतेम अमरावती शहरातील प्रत्येक रस्ता हा काँक्रिटीकरण करून अतिशय सुरेखसुद्धा करण्यात आलेला आहे. मात्र अमरावती शहरातील अतिवर्दळ असलेल्या राजकमल चौकातील बाजूलाच असलेल्या ऑटो गल्लीमध्ये मोठी एक समस्या निर्माण होत आहे. ही समस्याच म्हणजे काँक्रिटीकरण रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या जुन्या नालीचं तोडफोड करून बाजूला रुंदीकरण करण्यात आलेल्यानंतर एक मोठी नाली तयार करण्यात आलेली आहे. मात्र 4 महिने उलटल्यानंतर सुद्धा ती नाली अद्याप पूर्ण झालेली नाही आणि त्या बाजूलाच या ऑटो गल्लीतून जाणारा काँक्रीट रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही. दर्शकांना आपण पाहू शकता, या ठिकाणी राजकमल चौकातील ऑटो गल्लीचा हा परिसर आहे. 4 महिन्यापूर्वी या ठिकाणी या रस्ता बांधकाम करायला सुरुवात झालेली आहे. मात्र या ठिकाणी व्यावसायिकांवर येथील रस्ता बांधकामाचा संपूर्ण परिणाम झालेला दिसून पडतो आणि व्यावसायिकांनी येथील नाली बांधकामाच्या विषयी अतिशय आक्रोश या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. या बाजूलाच रोहित दूध डेअरी आहे आणि बँकसुद्धा आहे. मात्र अर्धवट काम केल्यामुळे या परिसरामध्ये, या खड्ड्यामध्ये अनेक महिलासुद्धा पडलेल्या आहेत. विदर्भ न्यूज चमू या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि नागरिकांच्या समस्या, या येथील व्यावसायिकांच्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. येथील कंत्राटदारांनी 4 महिन्यापासून काम सुरू केल्यानंतरही या ठिकाणी 4 दिवसानंतर पुन्हा ठप्प काम आणि पुन्हा सुरू काम आणि 4 दिवसानंतर पुन्हा आराम अशी या ठिकाणी परिस्थिती दिसते. आपण पाहू शकता माझ्या बाजूला अद्यापही या ठिकाणी रस्ता बांधकामाचं काम पूर्ण झालेलं नाही आणि त्या ठिकाणी कामगारसुद्धा आपलं काम करीत आहे. मात्र कंत्राटदाराविषयी विचारले असता कंत्राटदार ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे बाहेर गेल्याची या ठिकाणी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्याला माहीत पडलं आहे. येथील व्यावसायिकांनी येथील कामाचा आक्रोश या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि या कामाचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत आहे. संपूर्ण दुकाने ठप्प झालेले आहे. कुठे चढ तर कुठे उतार अशा प्रमाणात मनमानीने नालीचे बांधकाम करून अर्धवट सोडले. बँक, दूध डेअरी समोरच मातीचे ढिगारे तर सळाखीही खुल्या पडल्याने अनेक ग्राहकांना येता जाता त्रास होत आहे. या ठिकाणी सायंकाळी तर कित्येक नागरिक नालीत कोसळले सुद्धा. अनेक महिन्यांपासून नालीचे काम पूर्ण झाले नसल्याने याच नालीतून दुर्गंधी पसरत आहे. याचाच परिणाम नेहमी दुकानात येणारे ग्राहक परत जात आहे. एकीकडे नालीचेच काम पूर्ण झाले नाही तर दुसरीकडे येथील कंत्राटदाराने ऑटो गल्लीतील काँक्रिटीकरण रस्ता बांधकामाला सुरुवात केली. एक ना धड बराबर चिंध्या अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. या ठिकाणी व्यापाऱ्यांसह नागरिकांना होणारा त्रास, समस्यांबाबत वृत्त यापूर्वीही विदर्भ न्यूजच्या माध्यमातून प्रसारित झाले होते. आता 4 महिन्यानंतर सुद्धा तीच कासवगती असल्याने पुन्हा नागरिकांच्या तक्रारी विदर्भ न्यूजला प्राप्त झाल्या. प्रत्यक्षात पाहिलं तर हा जो रोड चालू आहे, या रोडचं काम कमीत कमी 3 ते 4 महिन्यापासून रेंगाळलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, पूर्ण व्यापारी वर्ग त्रस्त झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, सर्वसामान्य लोकांना जाण्यासाठी इतका त्रास होतो आहे की या बाबतीत आम्ही किती वेळात निवेदन द्यायचा प्रयत्न केला, पण कोणी या रोडच्या बाबतीची काही सुनवाई अजूनही प्रत्यक्षात झालेली नाही आहे. फक्त आता एका साईडचा रोड केलेला आहे, त्याच्यानंतर 1 महिना काम यांनी थांबवून ठेवलं, त्याच्यानंतर परत 15-20 दिवसांनी म्हणे हे काम चालू करू. आणि असं करता करता लॉकडाऊनपासून तर आतापर्यंत, तसंच लॉकडाऊनमध्ये आम्ही इतकं त्रस्त होतो, त्याच्यानंतर या रोडचं काम निघालं आणि त्याच्यामुळे एवढा त्रास होऊन आला की एक कस्टमरसुद्धाही या दुकानात म्हणजे फिरून पाहून नाही राहिला, क्योंकि रस्ता बंद असल्यामुळे सगळे कस्टमर राजकमलवरून जास्तकडे डायव्हर्ट होऊन राहिले. बस एवढंच माझं म्हणणं आहे की हा रोड लवकरात लवकर करून व्यापारी वर्ग आणि आम जनतेसाठी खुला करावा ही नम्र विनंती. 3 महीने से काम चालू है सर, अभी तक क्लियर हुआ नहीं है रोड पर का. अभी भी सामने गड्ढे हैं, सब बस से वैसे पड़ा है. हम देख रहे हैं अभी पब्लिक को कितना त्रास हो रहा है हमको ही मालूम है. ऑटो गली पूरा अटके हुआ है. ऑटो गली को क्लियर करें तो थोड़ा अच्छा होगा. ये पूरे रास्ते बंद दिया है 2-3 महीने से. यहाँ पर बहुत तकलीफ, इधर से मेरी दुकान में से रास्ता निकाल के देना पड़ा हुआ. अब रास्ते में से देख रहे हैं, मेरी दुकान के सामने से रास्ता दिया हुआ.
आपने बोला होगा काम जल्दी कर लो कल। काबू उनको साहब तो हर लोग आते उनके आगे गली का इधर का उधर का करके चले जाते, हर जगह कुछ ना कुछ अटके ही है, कहीं ना कहीं सर डिस्टर्बेंस चालू है। कुछ लोगों का एक्सीडेंट होगा। एक्सीडेंट तो हुआ नहीं अभी तक के, लेकिन वर्क हो रहा है उनका, धीरे अब तो स्पीड नहीं है, अच्छा थोड़ा काम मड़ा। क्या वो सुनते थोड़ा ये लोग मनमर्जी का काम करते हैं। 4 महीने से पेंडिंग पड़ा है काम, 4 महीने से। फिर 4 महीने से काम पेंडिंग पड़ा है, कुछ कर तो रहे नहीं है। एक दिन किया 7 दिन नहीं आते, भाग जाते हैं यहाँ से काम छोड़ ये के। काम से प्रभाव और आपके प्रभाव क्या, धंधे पूरे ठप हो गए हमारे तो। हाँ, हाँ। ग्राहकी आने बंद हो गए, आएंगे कहाँ से? आए तो भी गाड़ी कहाँ लगाएंगे, अंदर आएंगे कैसे? बूढ़े बाटे तो आ ही नहीं सकते, गिर जाते बेचारे आते आते ही। ये लफड़ा है इनका, और कौन बोलेगा इनको? इनको कोई बोलने वाला भी तो नहीं है, चलो। और वो सुनते ही नहीं किसी की, मनमर्जी के काम करते हैं ये लोग। क्या बोलना है? यासंबंधी बांधकाम कंत्राटदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते ग्रामपंचायतला असल्याचे त्यांच्या कामगारांनी सांगितले. अर्धवट रस्ता बांधकाम झाल्याने वाहन चालकांना कसरत करून वाहन काढावे लागते. याच ठिकाणी असलेल्या पुसद अर्बन बँकेत जाणारी वृद्ध महिला नालीत पडल्याने तिचा अपघात झाला. या नालीमध्ये वीज पुरवठा पोल सुद्धा आहेत. त्याचा अडथळा होत असल्याने त्यावर अद्यापही तोडगा काढला नाही. अशीच परिस्थिती राहिली तर या अर्धवट बांधकामामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा जाऊ शकतो. आमच्या विदर्भ न्यूजच्या चमूने गेल्या 4 महिन्यानंतर पुन्हा शुक्रवारी 15 जानेवारीला पाहणी केली असता या ठिकाणी कमालीचे दुर्लक्ष दिसून आले. मुख्य रस्त्याच्या बाजूनेच बांधकाम सुरू असल्याने येथील अनेक ऑटो नाईलाजास्तव मुख्य रस्त्यावर पार्किंग करीत आहे. अशीच परिस्थिती जर राहिली तर या रस्त्यांवर मोठा अपघातही घडू शकतो. अशा कासवगतीने काम करणाऱ्या कंत्राटदारावर खरंच या प्रभागाचे नगरसेवक, मनपा आयुक्तांसह महापौर लक्ष देतील काय? कंत्राटदारांवर कारवाई होईल काय? असा प्रश्न येथील व्यावसायिक करीत आहे. थोड़ा नाली भी खुली है, बारिश भी आती है, और काम भी अभी इतना जल्दी नहीं हो रहा अभी। और अभी ये भी बहुत दिन से चालू है, तो इसकी बाहर इतनी आती है लेडीज है दुकान के सामने, पूछो मत। और इधर भी काम चालू है, अरे लेट हो रहा है कि कितने दिनों से काम चालू है? तो बहुत दिन से चालू है, करना तो 2 महीने के करीब तो हो उसको। तो अभी उन्हें नाली बनाई हुई है, अभी नाली का पानी ऐसा जा नहीं रहा अभी, और सब है अटका हुआ है, सब बात आ रही है अभी उसमें। अभी बदबू दिख रही है आप? हाँ, अभी अभी नहीं, थोड़ी हवा चली ना, ऐसी पूरी वो आती है, स्मेल आती पूरी, स्मेल आती, बदबू आती है। गिरा बोलती वाली बात आ रही है। वो खुले डला है ना अभी तो उनका, उनकी वजह से चालू है। हाँ, उनको वही कर रहे हैं सब। वो ये जो नाली का काम है ये सब वही कर रहे हैं, लेकिन वो अभी काम अभी उनका हुआ ही नहीं अभी पूरा। अच्छा, आता मागील कमीत कमी 2 ते 3 महिने झालेले आहे. आधी रस्ता खोदलेला होता, खोदल्यामध्ये कमीत कमी 1 महिना तसंच वाया गेला. त्याच्यानंतर मग वाया गेला तर रस्त्याचं काम बंद ठेवल्यानंतर मग ते काहीतरी अडचणी असल्यामुळे नालीचं काम चालू झालं. नालीचं काम चालू झाल्यानंतर मग ते समोरचा रस्ता खोदला तर या जाण्याचा प्रॉब्लेम, कस्टमर येण्याचा प्रॉब्लेम, कोणी जाऊ नव्हतं शकत, गाड्या नव्हत्या येऊ शकत, ॲटो तिकडे गर्दी जमा होऊन जात होती. तर पूर्ण हा त्रास कंटिन्यू कमीत कमी 3 महिन्यापासून चालू आहे. ना कोणती गिऱ्हाईक आहे, ना काही आहे. आणखी पण हा त्रास अजून पुढे चालूच आहे. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की हा कुठे किती दिवसातून खोदलेला आहे. आता हे तुमच्या हातात आहे, कधी चालू होते कधी नाही. कॅमेरा पर्सन राहुल टेकाडेसह अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.